महायुतीमध्ये परस्परांवर कुरघोडीला सुरुवात झाल्याची चर्चा आहे। आज देवगिरी बंगल्यावर पार पडलेल्या बैठकीत अजित पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांबाबत नाराजी व्यक्त केली आहे अशी सूत्रांची माहिती आहे। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि सहकार विभागाचे मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या खात्याने घेतलेल्या 2 निर्णयांना मुख्यमंत्र्यांनी परस्पर स्थगिती दिली, त्यामुळे अजित पवारांनी आमदारांसमोर नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांचे प्रमुख म्हणून आपल्याशी मुख्यमंत्र्यांनी समन्वय साधायला हवा होता असं मत पवारांनी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे पहिल्याच बैठकीत आता मुख्यमंत्र्यांसंदर्भात नाराजी व्यक्त झाल्याची माहिती सूत्रांकडून कळते। राष्ट्रवादीची एक महत्त्वाची आढावा बैठक होती, ज्याच्यामध्ये 2 मंत्र्यांच्या खात्यांचे निर्णय मुख्यमंत्र्यांनी परस्पर बदलल्यानं नाराजी व्यक्त केल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। तर मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात समन्वय साधून संवाद साधायला हवा होता असंही मत व्यक्त करण्यात आलं या बैठकीत, असंही कळतंय। त्यामुळे महायुतीमध्ये आता सुरुवातीपासूनच कुरघोडीला सुरुवात झाली आहे का याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। नेमकं काय घडलंय या बैठकीमध्ये सांगतायत निलेश बुधावले। निलेश, अश्विन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे प्रत्येक आठवड्याला आमदार आणि मंत्र्यांची मीटिंग घेत असतात आणि आठवड्यातील कामकाजाचा आढावा घेत असतात। खरं तर नवीन सरकार आलं आणि त्या सरकारनंतरची पहिलीच बैठक होती आणि या बैठकीमध्ये प्रामुख्याने 2 गोष्टी पाहायला मिळतात। मंत्री जे वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत आणि दुसरे बाबासाहेब पाटील जे सहकार मंत्री आहेत, यांच्या बाबतीतली एक महत्वाची बाब आहे की या 2 नेत्यांना काही महत्वाचे निर्णय घेतले होते खात्याअंतर्गत आणि त्या 2 महत्वाच्या निर्णयांना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्थगिती दिली आणि त्यामुळेच कुठेतरी अजित पवारांना आजच्या बैठकीमध्ये नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री आणि त्यांचे प्रमुख म्हणून अजित पवार यांच्यावर सर्वस्वी जबाबदारी आहे। त्यामुळे ज्यावेळी महायुती म्हणून आपण सामोरे जात आहोत तर कुठेतरी समन्वयामध्ये या सर्व मंत्र्यांचे जे प्रमुख आहेत अजित पवार यांच्याशी समन्वय साधणं गरजेचं होतं, मात्र तसं झालेलं नाहीये। थेट परस्पर देवेंद्रजी फडणवीस यांना त्या संदर्भामध्ये स्थगिती दिली। हसन मुश्रीफ आणि बाबासाहेब पाटील यांच्या खात्यातील काही महत्वाच्या निर्णयांसंदर्भात आणि या संदर्भातच अजित पवारांना आजच्या बैठकीमध्ये नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय आणि कुठेतरी अशा पद्धतीची बाब व्हायला नको। भविष्यामध्ये महायुती म्हणून जर व्यवस्थित आपल्याला पुढे जायचं असेल तर कुठेतरी महायुतीचे समन्वयक म्हणून त्या पक्षाचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशी देखील समन्वय साधला गेला पाहिजे, त्यांच्याशी चर्चा झाली पाहिजे आणि त्यानंतरच निर्णय घेतला गेला पाहिजे, अशा पद्धतीच्या भावना आजच्या या बैठकीत अजित पवारांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद निलेश या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।